श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो। आता आपला तिसरा अध्याय सुरू आहे। मागच्या भागामध्ये आपण बघितलं तिसरा अध्यायाची सुरुवातच झालेली आहे अर्जुनाच्या प्रश्नाने, आणि अर्जुनाने प्रश्न असा विचारला की ही जर ब्राह्मी स्थिती इतकी छान आहे किंवा ही प्राप्त करून घेणं जीवाचा उद्देश आहे असं जर तू म्हणतोस, अंतकाळी जरी ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचा आधार घेऊन तो बोलतोय की ब्राह्मी स्थिती जर प्राप्त झाली तर मनुष्य पुन्हा मोहित होत नाही असं जर तू म्हणतोयस, तर मग मला या घोर कर्मामध्ये तू का प्रवृत्त करतोयस असा प्रश्न अर्जुनाने विचारला। आणि मला ह्या घोर कर्मापासून सुटण्याचा काही मार्ग नाही आहे का? थोडक्यात त्याला असं विचारायचं आहे की मला ह्या कर्मापासून पळून जायचं आहे, जे मला कर्म नको वाटतं युद्धाचं करायला, तिथून जे मला जायचं आहे त्याच्यासाठी तू मला का नको म्हणतोयस? मी ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो ना कर्म सोडून, असं थोडक्यात अर्जुनाने विचारला। आणि मग भगवंत आता उत्तरादाखल बोलायला सुरुवात करतात। भगवंत म्हणाले की या जगामध्ये दोन प्रकारच्या निष्ठा आहेत। आध्यात्मिक जगतामध्ये, व्यावहारिक जगतामध्ये अनेक निष्ठा असतात। पतिनिष्ठा असतो, मनुष्य पत्नीनिष्ठा असतो, देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे, अनेक प्रकारच्या निष्ठा आहेत। निष्ठा म्हणजे काय? निश्चयेन तिष्ठती इति निष्ठा, म्हणजे निश्चय तुमचा एखाद्या गोष्टीवर झालेला आहे, एखाद्या गोष्टीप्रती तुमचा निश्चय झालेला आहे, त्याला निष्ठा असं म्हणायचं। तर आध्यात्मिक जगतामध्ये परमात्मा प्राप्ती करून घेण्यासाठी, स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी दोन प्रकारच्या निष्ठा आहेत। एक ज्ञानयोग आहे आणि एक कर्मयोग आहे। तर तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत आता आपल्याला कर्मयोगाचं महत्त्व सांगतात। आणि अर्जुनाचा जो प्रश्न आहे, अर्जुन जे म्हणाला आहे की मला कर्मच करायचं नाही आहे, मी कर्म सोडून आत्ता माझं जे समोर प्राप्त कर्म आहे ते सोडून मला जंगलात निघून जायचं आहे, त्यावर आता भगवंत असं सांगतायत की कर्म तर तू सोडू शकतच नाही। ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये कोणीही जीव कर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही। नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत। एक क्षणही कोणीही कर्माशिवाय राहू शकत नाही। त्यामुळे कर्म सोडायचा तर प्रश्नच उद्भवत नाही। तुझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते तुला उत्तम प्रकारे करावंच लागेल, असा भाग आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितला की कर्म अनिवार्य आहे असं भगवंतांनी सांगितलं। आणि आपल्याला एक माहिती आहे की आपण अनेक वेळा ऐकतो की कर्माचं बंधनच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं। मग कर्म सोडू शकत नाही आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्याच्या बाहेर जायचं आहे, तर हे कसं शक्य होईल? तीच युक्ती भगवंत आता आपल्याला या अध्यायात सांगणार आहेत की कर्म सोडू शकत नाही, कर्म तर करायचं आहे, पण ते कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा हवा, मनोभूमिका काय हवी आपली कर्म करताना, आपली समज कशी हवी कर्म करताना, जेणेकरून कर्म केलं तरीसुद्धा कर्माचं बंधन आपल्याला लागणार नाही, हे भगवंत आपल्याला ह्या अध्यायामधून सांगण्याचा, आपल्याला अर्जुनाच्या मार्फत आपल्यालाच सांगण्याचा भगवंत इथे सांगायला सुरुवात केलेली आहे भगवंताने। आजचे श्लोक खूप सुंदर आहेत। आपल्या काही जुन्या धाटणी असतात विचाराच्या, काही जुन्या धारणा असतात, त्याच पद्धतीने एकाच एक पद्धतीने आपण विचार करतो आणि मग आपल्याला फार काही वेगळं हातात लागत नाही। एक वाक्य होतं,
तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात वेगळं काहीतरी घडावं असं वाटत असेल, तर वेगळं उत्तर यावं असं वाटत असेल कुठल्या गोष्टीचं, तर ती गोष्ट करण्याची पद्धत तुम्ही बदलल्याशिवाय वेगळ्या पद्धतीचं उत्तर तुमच्यासमोर येणार नाही. तुम्ही एकच एक प्रकारे काम करताय आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या कामाचा जर रिझल्ट येतो आहे आणि तुम्हाला रिझल्ट बदलायचा असेल कामाचा, तर तुम्हाला आधी कामाची पद्धत बदलावी लागेल. कामाची पद्धत बदलली की कामाचा रिझल्टसुद्धा बदलतो. तसं काही धारणा आपल्या मनाने खूप धरून ठेवलेल्या असतात, काही गोष्टी आपल्या मनाने खूप धरून ठेवलेल्या असतात आणि त्याच पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आधी विचार केलेली जी उत्तरं आलेली असतात तीच उत्तरं परत येत राहतात आणि त्याच प्रश्नांच्या त्याच उत्तराच्या चौकटीमध्ये आपण अडकतो आणि वेगळं काहीतरी नवीन आपल्यापर्यंत जे येऊ पाहणार आहे त्याला आपण ब्लॉक करतो. सांगण्याचं कारण असं की आजचे जे श्लोक आहेत ते आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचेत. काही शब्द, काही गोष्टी पहिल्यापासून आपल्या मनावर बिंबलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा त्याच पद्धतीने एकाच पद्धतीने आपण विचार करतो आणि त्याच पद्धतीने वागत राहतो. त्यामुळे थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपल्याला ह्या श्लोकांचा स्पेशली आजच्या श्लोकांचा थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं जुने आपले विचार, जुन्या धारणा थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आज आणि थोडं काळजीपूर्वक आणि थोडं ओपन माइंडनी आजचा भाग आपण करणार आहोत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडंसं ओपन माइंडनी नवीन काही आपल्याला क्लिक होतं आहे का, नवीन काही गोष्टी आपल्याला कळत आहेत का ह्या श्लोकांमार्फत, त्याच शब्दातून नवीन काही अर्थ उलगडत आहेत का, हा प्रयत्न आपण आज थोडासा करणार आहोत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडंसं काळजीपूर्वक आपण आजचा भाग ऐकणार आहोत. तर आधी आपण नेहमीप्रमाणे आजचे श्लोक म्हणून घेऊयात आणि मग अर्थाकडे जाऊयात. आजचे श्लोक असे आहेत. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेशवोस्त्विष्टकामधुक्. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. तर कर्माचं बंधन लागू नये म्हणून काय करायचं हे सांगताना भगवंत म्हणतात, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. यज्ञार्थात कर्मणः, यज्ञाप्रित्यर्थ कर्म कर. अन्य जे कर्म आहे, यज्ञाच्या व्यतिरिक्त जे कर्म आहे त्याचं कर्मबंधन तयार होतं. जे लोक यज्ञाप्रित्यर्थ कर्म करतात त्यांना कर्माचं बंधन लागत नाही, पण जे यज्ञाप्रित्यर्थ कर्म करत नाहीत त्यांना मात्र कर्माचं बंधन लागतं. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. तदर्थं कुठला अर्थ? यज्ञार्थ.
तदर्थम म्हणजे यज्ञासाठी कर्म कर आणि मुक्तसंग समाचर, मुक्तसंग आसक्ती रहित होऊन तू कर्म कर. आता यज्ञाप्रित्यर्थ कर्म केलं तर कर्मबंधन नाही आणि यज्ञाव्यतिरिक्त जे काही कर्म करू त्याचा कर्मबंधन होईल असं भगवंत म्हणाले. मग यज्ञ सगळ्या वेळेला यज्ञ करू शकतात का? मुळात यज्ञ सगळे करत नाहीत, कारण यज्ञ करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे, ते सगळेच फॉलो करू शकत नाहीत. मग काही लोकांनाच फक्त कर्मबंधनातून मोकळं होण्याचा मार्ग आहे आणि जे यज्ञ करू शकत नाहीत, यज्ञ म्हणजे जो आपण बाहेरचा जो यज्ञ बघतो, यज्ञकुंड आहे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आहुती देतोय आणि त्याला आपण यज्ञ म्हणतो. हा यज्ञाचा आपल्याला नॉर्मल अर्थ माहिती आहे. तो जो यज्ञ आहे तो सगळे करू शकत नाहीत. मग काही जे यज्ञ करू शकतात त्यांनाच फक्त कर्मबंधनातून मोकळं होण्याचा मार्ग आहे का त्यांच्याकडे, बाकीच्यांकडे नाही आहे का? असा भेद व्यवहारात असू शकतो, परमार्थात असा भेद असत नाही. सगळ्यांसाठी एकच नियम लागू होतो. मग शिवाय जर आपण असं बघू की अगदी सगळ्यांनी यज्ञ करायचं जरी ठरवलं तरी रोज यज्ञ करणं शक्य आहे का? रोज करणं जरी ठरवलं तरी 24 तास करणं शक्य आहे का? दिवसातनं 2-3 तास फार तर यज्ञ करायचा म्हटला, अगदी ते कर्मबंधनातून आपल्याला किंवा त्याद्वारे आपल्याला मुक्ती मिळणार आहे म्हणून करायचं म्हटलं तरी रोज किती तास आपण करू शकू? उरलेल्या तासांमध्ये कर्म होणारच आहे, कारण एक क्षणही आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. मग त्यावेळेस झालेल्या कर्माचं बंधन लागणार नाही का? लागणार. मग त्या कर्मबंधनामुळे पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार नाही का? अडकणार. मग यज्ञार्थ कर्म करायचं कसं? जर यज्ञ करण्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत, 24 तास कर्म करणं शक्य नाही आहे यज्ञाचं, तर कर्मबंधनापासून मोकळं कसं व्हायचं? तर आपण असं बघूयात की यज्ञ जे आपण बाहेर बघतो की यज्ञकुंड स्थापित केलेला आहे, त्यामध्ये अग्नी प्रज्वलित केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आहुती देतो, ह्याला जे आपण यज्ञ म्हणतो, हे मूळ यज्ञाचं प्रतीक आहे. सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की खूप चांगली प्रतीकं आपल्या सनातन धर्मामध्ये तयार करून ठेवलेली आहेत, जेणेकरून मूळ गोष्टीची आठवण आपल्याला राहावी. आता हे प्रतीक किती सुंदर आहे बघा. यज्ञाचं जे प्रतीक आहे ते किती सुंदर आहे. यज्ञामध्ये काय करतो आपण? आपल्याकडच्या गोष्टी, उत्तमोत्तम गोष्टी आपण यज्ञामध्ये आहुती देतो, बरोबर? तूप असतं, धान्य असतं, आपण अन्नाची आहुती देतो यज्ञामध्ये. जे काही आपण अग्नीच्या स्वाधीन करतो ते भस्मसात होतं. ते पुन्हा परत मिळण्याची काहीही शक्यता राहत नाही. एकदा अग्नीच्या स्वाधीन केलं, स्वाहा केलं आणि यज्ञ करताना किंवा आपण आहुती देताना काय म्हणतो? इदं न मम, आता हे माझं नाही, आता हे तुझ्या स्वाधीन केलं, आता ह्याच्याकडून मला परत दुसरं काही मिळेल अशी अपेक्षा नाही. अग्नीच्या स्वाधीन केले की ती वस्तू संपली, त्याचा मागमूससुद्धा राहत नाही. म्हणजे यज्ञाचा मुख्य अर्थ काय आहे की देण्याच्या भावनेने दुसऱ्यासाठी आपल्याकडे जे काही उत्तमोत्तम आहे ते आपण जेव्हा देण्याच्या भावनेने किंवा देण्याच्या भावनेने सुद्धा नाही, तिथे सुद्धा कर्तृत्व येतं. खरं तर देण्याच्या भावनेत सुद्धा कर्तृत्व येतं, पण आपल्याकडे जे आहे त्याचा इतरांना किंवा सत्कार्यासाठी वापर करणे
म्हणजे यज्ञ, आणि त्याच्यामधून पुन्हा आपल्याला एका कौतुकाच्या शब्दाची सुद्धा अपेक्षा नसणे. कारण जे अग्नीत गेलं ते भस्मसात झालं, त्याचा कुठलाही अंश तुम्हाला परत मिळत नाही. जे दिलं ते दिलं, कृष्णार्पण. म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बघा, नेकी कर दर्या में डाल, की चांगल्या गोष्टी करा आणि त्या चांगल्या गोष्टींची आठवणसुद्धा दर्यामध्ये फेकून द्या, समुद्रामध्ये फेकून द्या, की त्याची आठवणसुद्धा तुम्हाला राहू नये. पण समुद्रामध्ये टाकलेलं कधीतरी लाटांच्याद्वारे बाहेर येण्याची शक्यता आहे, पण अग्नीमध्ये टाकलेलं हे प्रतीक किती सुंदर आहे. अग्नीमध्ये टाकलेलं परत कधीही येत नाही. त्याच्यामुळं जे दिलं त्याची आठवणसुद्धा मनात न ठेवणे, जे परोपकार करतो आपण, जे इतरांच्यासाठी मदतीसाठी जे करतो किंवा जे कर्तव्य म्हणून आपण करतो, त्याच्या रिटर्न्समध्ये आपल्याला काहीही नको, म्हणजे यज्ञ. आपण देताना देतो गोष्टी, पण त्या दिल्यात ह्याची आठवण आपल्या मनात अगदी ताजी असते, किंवा दिल्या तरीसुद्धा त्या वस्तूंवर आपला क्लेम असतो. अगदी थोडक्यात म्हणजे माझी एखादी जुनी साडी मी माझ्या कामवालीला दिली आणि एक दिवस माझी मैत्रीण घरी आली. त्या दिवशी माझी कामवाली नेमकी तीच साडी नेसून आली कामाला आणि मी मैत्रिणीला सांगते, बघ ही माझी लग्नातली साडी अमक्या अमक्याने दिली होती. आता तिच्याकडे काही साड्या नव्हत्या म्हणून मी तिला म्हटलं जाऊ दे, घे तू वापर. म्हणजे दिली आहे तिला, नेसती आहे ती, पण मी सांगते की ती माझी साडी आहे. मग ते इदन्न मम कसं झालं? आपण दिलं तरीसुद्धा त्याच्यावर आपला क्लेम करतो आपण. आणि ह्याचं अगदी मोठं उदाहरण म्हणजे कुठल्याही देवळामध्ये जा, देणगीदारांच्या किती मोठ्या याद्यांची बोर्ड लावलेले असतात, याद असे सगळे, कोणी कोणी किती किती देणगी दिली ह्या मंदिराला. म्हणजे तुम्हाला कौतुक तरी हवं आहे ना. तुम्ही समजा एखाद्याला काही दिलं, तुमच्याकडे पैसे जास्त आहेत, तुम्ही दान केले, पण त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला तिथं त्या बोर्डवर तुमचं नाव तरी असावं असं वाटतंय ना. म्हणजे ते 4 लोकांना कळावं ना की तुम्ही दान दिलेलं आहे. म्हणजे त्याची आहुती गेली नाही. इदन्न मम ह्या भावनेने ते दिलेलं नाही. अशा भावनेने तुम्ही जे काम कराल, जे दिलं ते संपलं, जे जे देणं शक्य आहे ते देत राहणे आणि त्याची परतफेड न मागणे, त्याची अपेक्षा न करणे, ह्याला म्हणायचं यज्ञार्थ कर्म करणे. आणि यज्ञार्थ कर्म कर असं मनुष्याला सांगावं लागतं. बाकी सगळेच यज्ञार्थ कर्म करत असतात. कसं ते आपण पुढच्या श्लोकामध्ये बघू. भगवंत म्हणाले, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. प्रजापती ब्रह्माने काय केलं, जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा सहयज्ञा त्याच्या सवे, त्या सृष्टीच्या सवेत यज्ञाची सुद्धा निर्मिती केली. सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीबरोबरच यज्ञाची निर्मिती केली. आणि पुरोवाच म्हणजे पूर्वी जेव्हा ही सृष्टी आणि हा यज्ञ निर्माण केला तेव्हा प्रजापती ब्रह्मानी उवाच असं सांगितलं, अनेन प्रसविष्य ध्वमेशवो स्विष्टकामधुक. अनेन या यज्ञाद्वारे काय करा, प्रसविष्यध्वम उन्नती साधून घ्या. आणि प्रसविष्यध्वम एषवः इष्टकामधुक अस्तु. हा जो यज्ञ आहे, ह्या यज्ञाद्वारे तुम्ही स्वतःची आणि सृष्टीची प्रगती साधून घ्या आणि हा यज्ञ तुम्हाला इष्टकामधुक, तुमच्या इष्ट कामना पूर्ण करणारा होवो. आता इष्टकामना, इथे आपण कामनांना आपल्या काही थांगच नाही आहे. इच्छा आणि गरज यामध्ये भेद आहे. गरजा सगळ्यांच्या पूर्ण होतात आणि इच्छा कधीच कोणाच्याच पूर्ण होत नाहीत. कारण एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा पुढे उभी असतेच आपल्या मनामध्ये. त्याच्यामुळे इच्छा आणि गरज ह्याचा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे.
इथे इष्टकामधुक म्हणताना प्रत्येकाला आवश्यक त्या गरजा ह्या सृष्टीद्वारे पूर्ण करण्याची व्यवस्था या सृष्टीमध्ये आहे. ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये, या संपूर्ण निसर्गामध्ये प्रत्येक जीवाची गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे. इच्छा पूर्ण करण्याचं नाही. इच्छा ह्या मानव निर्मित आहेत. मानव सोडला तर इतर कोणाला इच्छा नाहीत. सगळ्यांना फक्त गरजा आहेत आणि सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ह्या सृष्टीमध्ये आहे. आणि केव्हा आहे? जेव्हा ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकजण यज्ञ करेल तेव्हा प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होणार आहेत. आता सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीबरोबरच यज्ञाची निर्मिती केली म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे ही संपूर्ण सृष्टी पंचभूतांनी बनलेली आहे. पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या 5 तत्वांनी, ह्या 5 भूतांनी ही संपूर्ण सृष्टी बनलेली आहे. म्हणजे अगदी छोट्या किड्यामुंगेपासून, दगडधोंड्यापासून ते सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र, ब्रह्मांड, आकाशगंगा, काहीही, अगदी छोट्यातल्या छोट्या कणापासून अगदी भव्य अशा आकाशगंगेपर्यंत, ब्रह्मांडापर्यंत सगळी जी सृष्टी आहे ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आणि हे जे पंचमहाभूत आहेत ना, हे प्रत्येकाचं कार्य बघा तुम्ही. हे प्रत्येकजण इतरांसाठी काम करताना आपल्याला दिसतं. म्हणजे वारा वाहतो, त्या वाऱ्याला, त्या वाहण्याचा स्वतःसाठी काय लाभ आहे? त्याला काय मिळणार आहे वाऱ्याने वाहण्यामध्ये? पण तो वारा वाहतो कारण इतरांना प्राणवायू मिळावा, श्वास सगळ्यांचा चालू राहावा म्हणून वारा वाहतो. म्हणजे वारा इतरांसाठी वाहतो म्हणून वारा यज्ञ करतो. त्याचा कर्मयज्ञ वाऱ्याचा चालू आहे. पाणी, नदी कधीतरी स्वतःचं पाणी पिते का? नदी कायम इतरांना आपल्या पाण्याने सुजलाम सुफलाम करते, प्रत्येकाला जीवन देते. हा कर्मयज्ञ चालू आहे पाण्याचा. पृथ्वी सगळ्यांचा भार सहन करते. काय गरज आहे पृथ्वीला सगळ्यांचा भार सहन करायची? तिला काय उपयोग आहे? पण तिच्यामध्ये शक्ती आहे, तिच्यामध्ये ताकद आहे. तर त्या ताकदीचा वापर म्हणून सगळ्या जीवसृष्टीला तिने धारण केलेला आहे आपल्यावर. हा यज्ञ पंचमहाभूत सतत करतात. आणि मग ह्या पंचमहाभूतांची प्रकृती आहे, यामध्ये सगळेच जण यज्ञ करतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कण इतरांसाठी काम करतोय. याच्यामध्ये फक्त गडबड करतो तो मनुष्य गडबड करतो. कारण मनुष्याला क्रियामाण कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या क्रियामाण कर्माच्या स्वातंत्र्यामुळे तो ह्या सगळ्या सृष्टीचा वापर करून स्वार्थ साधायचा प्रयत्न करतो आणि तिथे तो यज्ञापासून बाजूला जातो आणि म्हणून त्याला कर्मबंधन लागतं. जसं आपण मागे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनमध्ये म्हटलं होतं की एखाद्या सिंहाने हरणाची शिकार केली तर त्याला कर्मबंधन लागत नाही, पण मनुष्याने शिकार केली तर त्याला कर्मबंधन लागतं. कारण हा डिसिजन घेण्याचा स्वातंत्र्य माणसाकडं आहे, सिंहाकडं नाही आहे. तो प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ते करतोय, त्याच्यामुळे त्याला कर्मबंधन नाही आहे. पण आपल्याकडे चॉईस असताना आपण करत नाही आहे म्हणून आपल्याला कर्मबंधन लागतं आहे. तसं ही संपूर्ण सृष्टी यज्ञ करते आहे आणि म्हणून सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेशवो स्विष्टकामधुक. हे सगळेजण यज्ञ करतात आणि त्यामुळे एकमेकाला सहाय्यभूत होतात. आणि मनुष्यांनी सुद्धा जर कर्मबंधन नको असेल तर ह्या सृष्टीमध्ये मिसळून जायला पाहिजे. अहंकारवश जो आपण बाहेर पडतोय, मी वेगळा आणि सृष्टी वेगळी असं जे आपण मनुष्य करतोय,
त्याऐवजी ह्या सृष्टीमध्ये मिसळून जाऊन यज्ञार्थ जे चाललेलं आहे, या सगळ्या सृष्टीची संतुलन जे त्याच्यामुळे साधलं जाते, त्याच्यामध्ये मानवाने सहयोग देणं अपेक्षित आहे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यथ. देवान भावयत आनेन, देवान भावयत आनेन, तुम्ही देवतांची उन्नती करा. ते देवा भावयन्तु वः, आणि मग त्या देवता तुमची उन्नती करतील. आपण काय करतो, यज्ञ जेव्हा करतो तेव्हा आपण देवतांच्या नावाने आहुती देतो ना, देवतांसाठी आहुती देतो. तसंच इथे भगवंत म्हणतात की देवतांसाठी तुम्ही काम करा, देवतांसाठी तुम्ही यज्ञ करा, आणि मग त्या देवता तुम्हाला आशीर्वाद देतील, प्रसन्न होतील. जनरली आपण यज्ञामध्ये तेच करतो, देवतांना आहुती देतो आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या आशीर्वादाने आपली पुष्टीतुष्टी होते. हा यज्ञामधला एक भाग आहे. तसंच आता देवता म्हणजे कोण? आपल्याकडे सनातन धर्मामध्ये आपण ह्या पंचमहाभूतांना देवता म्हटलेलं आहे. जलदेवता आहे, पृथ्वी देवता आहे, वायू देवता आहे, अग्नी देवता आहे. आपण ह्या सगळ्यांना देवता म्हणतो. तर ह्या देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, तुम्ही देवतांची उन्नती तुमच्याद्वारे व्हावी, तुम्ही दिलेल्या आहुतीद्वारे देवतांची उन्नती व्हावी, आणि मग ते उन्नत झालेले देव पुन्हा तुम्हाला मदत करतील उन्नत होण्यासाठी. आता देवतांना आपण उन्नत करणे म्हणजे काय, किंवा देवतांप्रित्यर्थ यज्ञ करणे म्हणजे काय? तर जर जलदेवता आपण म्हणत असू तर जलप्रदूषण होता कामा नये. जलप्रदूषण झालं तर जलदेवतेचा अपमान केला आपण, जलदेवतेला मान दिला नाही, तिला आहुती दिली नाही, तिचा सन्मान केला नाही, आपण जलदेवतेचा अपमान केला. आपण वेगवेगळे विषारी वायू हवेमध्ये सोडतो, वेगवेगळ्या कंपन्यांचा आता बघतो आपण, इंडस्ट्रियल सगळ्या ह्याच्यामध्ये वायू प्रदूषण होतं. आपण वायुदेवतेचा अपमान केला. जर आपण जलदेवतेचा अपमान केला, जलप्रदूषण झालं, वायुदेवतेचा अपमान केला, वायू प्रदूषण झालं, पर्यायाने त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे, आपल्या आरोग्यावर होणार आहे. आपण देवतांचा अपमान केला की आपला अपमान होणार आहे. आपण देवतांना उन्नत करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना आहुती दिल्या, त्यांचा सन्मान केला, म्हणजेच त्यांचं संवर्धन केलं, किंवा त्यांच्या चाललेल्या गोष्टीमध्ये आपण डिस्टर्ब जरी नाही केलं ना तरी खूप मोठा यज्ञ आहे. म्हणजे एक व्हॉट्सअपवर मेसेज आला होता मध्ये की तुम्ही एकही झाड लावू नका, निसर्गात झाडं आपोआप वाढतात, तुम्ही फक्त तोडू नका. तुम्ही एकही प्राणी वाचवण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही फक्त प्राणी मारू नका, जंगलं जाळू नका, तुम्ही नदी स्वच्छ करण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही फक्त नदीत घाण टाकू नका. निसर्ग त्याच्या मार्गाने सुंदर पद्धतीने चालूच आहे. आपल्या गोष्टीमुळे आपण काही स्वार्थी निर्णय आपण मनुष्य घेतो आणि त्यामुळे ह्या निसर्गाचं संतुलन आपण बिघडवतो आणि पर्यायाने मग त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो. कोरोना आपण सगळ्यांनी अनुभवलेलाच आहे, ताजं उदाहरण आहे अगदी. तर देवतांना म्हणजेच निसर्गाचं रक्षण करणं, पंचमहाभूतांचं रक्षण केलं तर तुमचं रक्षण होणार आहे. त्यामुळे देवतांना तुम्ही प्रसन्न करा आणि मग देवता तुम्हाला प्रसन्न करतील. जल शुद्ध असेल की आपलं आरोग्य चांगलं आहे, वायू शुद्ध असला की आपलं आरोग्य चांगलं आहे. तुम्ही देवतांना प्रसन्न केलं, देवतांनी तुम्हाला प्रसन्न केलं. परस्परम भावयंत श्रेयः परमवाप्स्यथ. परस्पर आहे, हे काय म्हणतात त्याला, आदान प्रदान आहे. टू वे चालू आहेत ह्या गोष्टी. आणि जिथे आदान प्रदान नीट असतं ना तिथे गोष्टी उत्तम असतात. म्हणजे अगदी प्रकृतीचा एक छोटासा भाग म्हणून आपण फक्त आपल्या शरीराकडे जर बघितलं
सगळी प्रकृती पिंडी ते ब्रह्मांडी एवढी गोष्ट घेतली तरी प्रकृतीचे आणि एवढी गोष्ट घेतली तरी प्रकृतीचे. भात शिजलाय का बघायला सगळी शीतं चाचपून बघावी लागत नाही, एक शीत चाचपलं की कळतं. त्यामुळे या सगळ्या सृष्टीचा विचार करण्यासाठी आपण फक्त आदानप्रदानाचं महत्त्व आपल्या शरीरात बघूयात किती महत्त्वाचं आहे. मला भूक लागणं जितकं गरजेचं आहे, भूक लागली तर मी अन्नाचं सेवन करणार आहे. त्याच्यामुळे अन्नाचं सेवन मी केलं, भूक लागली, मला माझी पचनशक्ती चांगली आहे, भूक लागली, मला त्याद्वारे पोषण मिळालं, तर एवढंच होऊन चालणार आहे का? नंतर नको असलेल्या गोष्टीचं उत्सर्जन पण करता आलं पाहिजे. म्हणजे पोटही स्वच्छ व्हायला पाहिजे. भूक लागते म्हणून अन्नाचं सेवन करणं बेस्ट आहेच आहे, त्याबरोबर पोट स्वच्छ होणं पण गरजेचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी नीट असतील तर माझी प्रकृती उत्तम आहे. भूकच लागली नाही तरी माझी प्रकृती खराब आहे आणि पोटच स्वच्छ नाही झालं तरी माझी प्रकृती खराब आहे. जिथे आदान प्रदान व्यवस्थित राहतं तिथे प्रकृतीचं संतुलन नीट राहतं. अगदी श्वास फक्त येत राहिला तरी आपण जगू शकणार नाही आणि श्वास फक्त जात राहिला तरी आपण जगू शकणार नाही. श्वास येतोय सुद्धा आणि जातोय सुद्धा. हे आदान प्रदान जे आहे ना, हे आदान प्रदान व्यवस्थित झालं पाहिजे तर प्रकृतीचं संतुलन नीट राहतं. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये हे आदान प्रदान उत्तम चालू आहे. फक्त मनुष्य याच्यामध्ये गडबड करतो, वेगळीच कर्म करतो, स्वार्थ मनुष्य त्याच्यामध्ये आणतो, कामना, इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा हे सगळं त्याच्यामध्ये आणतो आणि हा संतुलन हे सगळं बिघडतं. पर्यायाने निसर्गाचंही संतुलन बिघडतं आणि आपणही कर्मबंधनामध्ये अडकतो. त्याच्यामुळे आदान प्रदान होणे जसं महत्त्वाचं आहे तसं जेणेकरून संतुलन महत्त्वाचं आहे. ते देवान भावयतानेन ते तेवा भावयन्तुवः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. त्यामुळे हे संतुलन ठेवण्यासाठी इतरांसाठी काम करणं म्हणजे आपल्याकडे जे चांगलं आहे ते इतरांसाठी आपल्याला कसं वापरता येईल. म्हणजे शुद्ध जल आणि शुद्ध वायू मिळाल्यामुळे, सकस अन्न मिळाल्यामुळे माझी प्रकृती उत्तम आहे. मग त्या उत्तम प्रकृतीचा मी वापर कशासाठी करते आहे? लोकांना मदत करण्यासाठी करते आहे, त्यांच्या संरक्षणासाठी काही करते आहे, का मी गुंडागर्दी करते आहे, का मी हाणामाऱ्या करते आहे? म्हणजे प्रकृतीकडून मिळालं मला चांगलं शरीर आणि मी प्रकृतीला काय करते, नासधूस करते, हे चुकीचं आहे. आता जसं देवतांना प्रसन्न करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सुद्धा पुष्ट व्हा. यज्ञामध्ये म्हणतात पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु असं म्हणतात. पुष्टता तुष्टता ह्या देवतांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मिळणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. यज्ञभाविताः यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता काय करतात? दास्यन्ते देत राहतील तुम्हाला. काय देतील? तर इष्टान भोगान. इष्टभोग म्हणजे काय? आता पुन्हा जसं आपण मगाशी म्हणालो इष्टकाम, तसंच तुमच्या निर्वाहासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या निसर्गातून प्राप्त होतात. एकनाथ महाराजांचा अभंग आहे ना, सकल जीवाचा करीतो संभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. तर ह्या सृष्टीमध्ये सगळ्यांचा सांभाळ करण्याची ताकद आहे. तर यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता म्हणजे संपूर्ण सृष्टी तुमची सुद्धा काळजी व्यवस्थित घेऊ शकते. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सह. आता त्यांच्याकडून जे तैर्दत्तान प्रदायेभ्यो, दत्तान म्हणजे दिलं, ज्या देवतांनी तुम्हाला जे दिलं त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठीच केला तर तुम्ही चोर आहात. स्तेन म्हणजे चोर. चोर कोणाला म्हणतात?
दुसऱ्याच्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगतो त्याला चोर म्हणतात. आता आपल्या ह्या शरीरामध्ये, आपल्या मनबुद्धीमध्ये आपलं स्वतःचं असं काय आहे? सकस अन्न, शुद्ध हवा, शुद्ध जल, ह्या सगळ्यांनी आपलं हे शरीर निर्माण झालं. बरं, हे शरीरसुद्धा आपल्याला आपल्या मातापित्यांकडून मिळालं. त्याचं पालनपोषण मातापित्यांनी केलं. यामध्ये विद्या दिली ती आचार्यांनी दिली. काय मातृदेवता आहे, पितृदेवता आहे, आचार्य देवता आहे. यांनी आपल्याला शरीर, मन आपलं घडवलं. किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या लोकांकडून आपण खूप गोष्टी शिकत राहतो. आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपण आत्ता जसे आहोत तसे आहोत. मातापित्यांनी शरीर दिलं, गुरुजनांनी विद्या दिली, अनेक गोष्टी आजूबाजूच्यांनी शिकवल्या, वेगवेगळे संस्कार वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या माणसांकडून होत गेले. आणि हा सगळा जो पुंज तयार झालेला आहे शरीर मन बुद्धीचा, तो तयार झाला. हा आपला आहे का? नाही, हा आपल्याला मिळाला आहे. मग आपल्याला जे मिळाले ते फक्त स्वतःसाठी जो खातो त्याला चोर म्हणतात. किंवा आपल्याकडे जे आहे, जे इतरांचं आपल्याकडे आहे, त्याला आपण स्वतःचं समजून खाणे ह्याला चोरी म्हणतात. मग ते ज्या समाजाकडून आपल्याला मिळालेलं आहे, ज्या आचार्यांकडून आपल्याला मिळालेलं आहे, ज्या मातापित्यांकडून आपल्याला मिळालेलं आहे, त्यांना ते परत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तो यज्ञ आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय आपण त्यांना त्यांच्या मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहून त्यांच्याप्रती आपली कर्तव्य करणे हा यज्ञ आहे. त्या देवतांसाठी केलेला यज्ञ आहे. म्हणून आपल्याकडे पितृयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, ऋषीयज्ञ आहे. म्हणजे त्यांच्या प्रती आपली कर्तव्य आपण पार पाडत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण आज जे काही आहोत, जसे काही आहोत, ते त्यांनी जे दिले त्याच्यामुळे आहेत. त्याच्यामुळे देवता तुम्हाला पुष्ट करत राहतील. आणि ते तुम्ही स्वतःसाठी न वापरता पुन्हा त्याचा फ्लो पुढे चालू राहायला पाहिजे. म्हणून ज्ञानाचं जे असतं ना, आपल्याला एखाद्या गुरुकडून ज्ञान मिळालं, एखाद्याने आपल्याला कुठली चांगली गोष्ट शिकवली, तर त्याच्या ऋणातनं कसं बाहेर पडायचं? त्यांनी आपल्याला ज्ञान दिले, आता आपण त्यांना तेच ज्ञान परत नाही देऊ शकत, त्याची गरजही नाही त्यांना. मग आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे त्याच्या ऋणातनं कसं उतराई व्हायचं? तर पुढच्याला ते ज्ञान द्यायचं. म्हणून आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे की तो जेव्हा माझ्या पुढच्याला मी ते ज्ञानाचं दान देईन, तेव्हा मी मागच्या गोष्टीतनं उतराई होईल असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे येत राहतं आणि आपण ते पुढे द्यायचं असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःपर्यंत ठेवलं की ह्या सृष्टीचक्राला आपण छेद देतो आणि त्याने कर्मबंध निर्माण होतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, यज्ञशिष्टाशनस्संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञ करून जे शिल्लक राहिलंय, यज्ञशिष्टाशन, यज्ञ करून जो शिल्लक राहतो तो प्रसाद आपण घ्यायचा असतो. इतरांना देऊन, इतरांसाठी गोष्टी करून, इतरांच्या उपयोगी पडून जे काही राहील शिल्लक ते स्वतःसाठी वापरलं तर चालतं. तो प्रसाद असतो. यज्ञामध्ये शिल्लक राहिलेला प्रसाद असतो. आणि यज्ञशिष्टाशनस्संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, जे असं यज्ञाचा अवशेष राहिलेला म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करतात, ते मुच्यन्ते मुक्त होतात, सर्व किल्बिषैः सगळ्या पापांपासून मुक्त होतात. म्हणजे इतरांना आपल्याला जे देता येईल, इतरांकरिता आपल्याला जे करता येईल, ते केल्यानंतर जर तुम्ही स्वतःचा विचार केलात तर तो चालणार आहे. पण पूर्णच स्वतःबद्दल विचार करणं इज नॉट करेक्ट. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्.
आत्मकारणात स्वतःसाठी, पचंती म्हणजे शिजवणे, स्वतःसाठी जो अन्न शिजवतो तो पापी मनुष्य पापच खातो. पुन्हा तेच, स्वार्थ सोडून स्वतःपुरतंच तुम्ही गोष्टी करत राहिलात, स्वार्थाने स्वतःपुरतंच करत राहिला तर ते पाप आहे. आणि निस्वार्थ भावनेने इतरांसाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करत राहिलात, ह्या सृष्टीचक्राचं संतुलन साधत राहिलात तर तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्तता मिळेल. पुढे एक चक्र सांगितलेलं आहे सृष्टीचं. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्नसंभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः. अन्नात भवन्ति भूतानि, अन्नामुळे सगळे जीव जगतात. पर्जन्यात अन्नसंभवः, पर्जन्यामुळे अन्नाची निर्मिती होते. यज्ञात भवति पर्जन्यो, यज्ञामुळे पर्जन्याची निर्मिती होते. आणि यज्ञ कर्मसमुद्भवः. आता नॉर्मल आपण असं बघितलं, अगदी अन्न म्हणजे शेतीमध्ये पिकलं अन्न, अन्नात भवन्ति भूतानि, त्या अन्नावर सगळी भूतं मात्र जगली. आणि ते अन्न कशामुळे निर्माण झालं तर पर्जन्यामुळे झालं. आणि यज्ञामुळे पर्जन्य. आता यज्ञामुळे पर्जन्य म्हणजे काय तर प्रत्येकाने आपलं कार्य उत्तम केलं तर पर्जन्य होतो. म्हणजे अग्नीने पाण्याची वाफ करून ढग तयार केले, हे अग्नीचं यज्ञ झालं. वाऱ्याने ते ढग वाहून आणले पृथ्वीपर्यंत, हे वाऱ्याने केलेला यज्ञ झाला. आणि पृथ्वीवरच्या झाडाझुडपांनी, पर्वतांनी त्या ढगाला अडवलं, हे पृथ्वीचं कर्म यज्ञ झालं. आणि मग पाऊस बरसला, हे पाण्याचं यज्ञकर्म झालं. असा सगळा यज्ञ झाला तर अन्नाची निर्मिती होते. प्रत्येकाने इतरांसाठी काम केलं तर अन्नाची निर्मिती होते, यज्ञाची निर्मिती होते, किंवा यज्ञामुळे पर्जन्याची निर्मिती होते. आणि यज्ञ कर्मसमुद्भव, यज्ञ कशात निर्माण होतो तर कर्मामुळे. कुठलं कर्म तर निष्काम कर्मामुळे यज्ञ होतं, सकाम कर्मामुळे यज्ञ होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा निष्काम कर्म केलं जातं तेव्हा पर्जन्याची निर्मिती होते. आता पर्जन्य आपण नॉर्मल पाऊस म्हणतो ते तर आहेच, पण पर्जन्य किती प्रकारचं असतं. कृपेचा वर्षाव असतो, समाधानाचा वर्षाव असतो, शांततेचा वर्षाव असतो, आशीर्वादाचा वर्षाव असतो, मैत्रीचा वर्षाव असतो, मदतीचा वर्षाव असतो. हे सगळे वर्षाव कधी होतात जेव्हा तुम्ही निष्काम कर्म करता, तेव्हा तुमच्याकडे ह्या सगळ्याचा ओघ यायला लागतो. कारण जो माणूस स्वार्थी असतो ना, त्याला काहीही कोणालाही द्यायची इच्छा होत नाही. त्या मनुष्याला, स्वार्थी मनुष्याला आपण काही द्यावं, आपल्याला माहिती आहे तो स्वार्थी आहे, आपण स्वतःहून त्याला अजून काही द्यावं अशी आपली इच्छा होत नाही. पण जो निस्वार्थी असतो ना, त्याला असं वाटतं की आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण देत राहावं. म्हणून निस्वार्थी मनुष्याकडे सगळ्या गोष्टींचा ओघ आपोआप येत राहतो. आपोआप त्याला लोक मदत करतात, त्यांना करावंसं वाटतं त्याच्यासाठी. आशीर्वाद, मदत, मैत्री, हे सगळं, हा सगळ्याचा ओघ निस्वार्थ मनुष्याकडे येत राहतो. आणि हा कशामुळे येतो? यज्ञामुळे. आणि यज्ञ कशातून होतं तर कर्मामुळे. आणि कर्म कुठलं तर निष्काम कर्मामुळे होतं. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. कर्माचं कुठे आपल्याला बघायला मिळतं तर कर्म कुठून निर्माण झालं तर वेदांपासून. कारण वेद आपल्याला सांगतात की कसं कर्म कोणी केलं पाहिजे. डूज डोंट्स आपल्याला वेदांमधून कळतात. वेद आपल्याला सांगतात, वेद आपल्याला शिकवतात की कर्म कशा पद्धतीने झालं पाहिजे, निष्काम कर्म कशा पद्धतीने झालं पाहिजे, संतुलन सृष्टीचं राखण्यासाठी काय केलं पाहिजे मनुष्याने, हा सगळा उपदेश आपल्याला वेदांमध्ये मिळतो. कर्म ब्रह्मोद्भवम विद्ये ब्रह्माक्षर समुद्भवम. आणि वेद कशापासून निर्माण झाले तर अक्षर ब्रह्मापासून निर्माण झाले, म्हणजेच परमात्म्यापासून निर्माण झाले. कारण वेद हे अपौरुषेय आहेत. त्यामुळे वेदांची निर्मिती कोणी केलेली नाही आहे, वेद अपौरुषेय आहेत. म्हणून वेदांची निर्मिती कोणी केली आहे असं म्हणतो आपण तर परमात्म्यापासूनच ते प्रकट झालेले आहेत.
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणून सगळीकडे असलेला परमात्मा यज्ञामध्ये नित्य प्रतिष्ठित आहे. का? कारण यज्ञ म्हणजे काय तर निष्काम कर्म. आणि निष्काम कर्म आपण मागे कर्मण्येवाधिकारस्तेच्या वेळेस बघितलं होतं की निष्काम कर्म म्हणजे काय तर ह्या प्रकृतीच्या चक्राच्या पलीकडे जाणे, ह्या त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या पलीकडे जाणे, ह्या पंचमहाभूतांच्या प्रकृतीच्या पलीकडे जाणे म्हणजेच निष्काम कर्म आहे. आणि यांच्या पलीकडे कोण आहे तर परमात्मा आहे. मग परमात्म्याची प्राप्ती कशातून होणार आहे तर यज्ञातून होणार आहे, म्हणजेच निष्काम कर्मामधून होणार आहे. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति ह्यः. आणि हे जे एवं अशा प्रकारे प्रवर्तितं ही जी परंपरा चालू आहे सगळ्या यज्ञाची, हे जे चक्र चालू आहे, न अनुवर्तयति यः. जो मनुष्य ह्या सृष्टीचक्राचं अनुसरण करत नाही, आघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ जीवती. आघायू म्हणजे तो पापी मनुष्य आहे. तो कसा आहे? इंद्रियाराम, इंद्रियांच्या भोगामध्ये स्वतःच्या स्वार्थामध्ये अडकलेला पापी मनुष्य. मोघम म्हणजे व्यर्थ, मोघम पार्थस जीवती. तो पापी मनुष्य व्यर्थ जगतो, त्याचा कोणालाही वापर नाही, त्याचा कोणालाही उपयोग नाही, असा मनुष्य व्यर्थ जगतो असं भगवंत म्हणाले. ह्या 9 ते 16 ह्या श्लोकांमध्ये आपण यज्ञ हा विषय थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा अजून खूप क्लिष्ट विषय होता होईतो माझ्या कपॅसिटीप्रमाणे मी हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला माहीत नाही खरंच तो मला सांगायला कितपत जमला आहे. पण एकंदरीत यज्ञ करणे म्हणजे काय तर तुमची कर्तव्य कुठल्याही अपेक्षेशिवाय तुम्ही पूर्ण करत राहणे, याला यज्ञ म्हणायचं. कारण एकाचं जे कर्तव्य असतं ना तो दुसऱ्याचा अधिकार असतो. आपण जेव्हा आपलं कर्तव्य करत नाही ना तेव्हा आपण समोरच्याचा अधिकार मारत असतो. एखाद्या कंपनीच्या मालकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी कामगारांच्या सगळ्या सुखसुविधांचा किंवा त्यांना लागणाऱ्या गोष्टींचा सगळ्याचा विचार करून त्यांना त्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत. हे कंपनीच्या मालकाचं कर्तव्य आहे आणि तो कामगारांचा अधिकार आहे. तसंच कामगारांचं हे कर्तव्य आहे की आपल्याला जेवढं काम दिलेलं आहे, जेवढ्या वेळात ते पूर्ण करायचं आहे, ते उत्तम प्रकारे त्या वेळामध्ये कामामध्ये कोचराई न करता ते काम पूर्ण करणे हे कामगाराचं कर्तव्य आहे आणि तो कंपनीच्या मालकाचा अधिकार आहे. आपण आता होते काय मनुष्याच्या ह्याच्यात, आपण आपली कर्तव्य तर पार पाडत नाही आहोत पण अधिकारासाठी मागण्या करतोय. पण ह्याच्या एक्झॅक्ट उलटं भगवंत सांगतायत की अधिकारासाठी काहीच मागणी करू नका. प्रत्येकाने फक्त आपलं कर्तव्य पार पाडा की समोरच्याचा अधिकार आपोआप त्याला मिळणार आहे. अधिकारासाठी भांडायची गरज नाही आहे. प्रत्येकाने फक्त कर्तव्य नीट करा की समोरच्याचा अधिकाराचं हनन होणार नाही आहे. आणि इथं मनुष्य स्वार्थापायी असं करतोय की अधिकारावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, कर्तव्यावर नाही. एकंदरीत यज्ञ करणे म्हणजे आपली कर्तव्य उत्तम पद्धतीने करणे म्हणजे यज्ञ करणे. संपूर्ण सृष्टीमध्ये हा यज्ञ चालू आहे. संपूर्ण सृष्टी आपल्या कर्माची आहुती अखंड देत आहे. तसंच मनुष्यानेही ह्या सृष्टीचक्राच्या ह्या यज्ञामध्ये आपली आहुती देऊन कर्मबंधनातून मुक्त होणं हा त्याच्याकडे एक पर्याय आहे असं ह्या श्लोकांमधून भगवंतांना सुचवायचं आहे. थोडी क्लिष्टता झाली आहे समजवताना. जे काही कमी पडलं असेल सांगण्यामध्ये त्याची भर तुम्ही सुज्ञ जाणकार श्रोते आहात तेव्हा तुम्ही आपल्या आपल्या चिंतनाने ह्याच्यात जे काही थोड्याशा उणीवा वाटत असतील तुम्हाला, थोड्याशा का भरपूर असतील, त्या उणीवा आपल्या चिंतनाने आपण भरून काढाव्यात अशी तुम्हाला विनंती करते आणि आजचा भाग इथेच थांबवते.
कृष्णार्पणमस्तु.